नमस्कार, मी अमृता तुमचं स्वागत करत आहे ऑलवेज फूड रेसिपी चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत भोपळ्याचे धपाटे। भोपळ्याची भाजी अशी खायला आवडत नाही, म्हणून आपण भोपळ्याचे धपाटे खाणार आहोत। त्यामध्ये आपल्याला साहित्य लागेल भोपळा, कोथिंबीर, मिरच्या, जिरे, ओवा, धने, लसूण याचे आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आणि आता आपण मिक्सरच्या साहाय्याने ही बारीक करणार आहोत। भोपळ्याची भाजी अशी आवडत नाही लहान मुलांना, त्याच्यामुळे आपण असे धपाटे खाऊ शकतात। ते भोपळ्याचे वरचे साल मी काढून टाकले आहे आणि किसणीने बारीक किसून घेऊ आपण ते। यामध्ये आता आपण एक ताट घेऊ, त्यामध्ये गव्हाचं पीठ 2 टेबलस्पून तुमच्या अंदाजे घेऊ शकता। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ज्वारीचे पीठ। ज्वारीचे पीठ थोडे जास्त घ्या, टेस्ट छान लागेल। आणि यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ ते ॲड करणार आहोत। तुमच्याकडे जर बाजरीचे पीठ असेल तर ते पण ॲड करू शकता, माझ्याकडे आहे म्हणून मी ते पण ॲड केले आहे। आणि आपण जो किसलेला भोपळा आहे तो त्यामध्ये ॲड करणार आहोत। आणि आपण जी पेस्ट केली आहे लसूण, मिरची, ओवा, जिरे, धने ते पण ॲड करू। आणि चवीनुसार मीठ, हळद हे ॲड करा। आणि आता आपण पांढरे तीळ यामध्ये ॲड करणार आहोत। पांढरे तिळामुळे टेस्ट खूप छान लागते, नक्की ॲड करा। आणि आपण आता याचा एक छान मऊसूद उंडा तयार करून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता। आणि आता मी एक व्हाईट रुमाल घेतला आहे, हा धपाट्याचाच आहे, स्पेशल त्याच्यासाठीच यूज करते मी। आणि हे अशा रीते आपण त्याच्यावर पाणी आणि थोडा तेल लावून छान असे थापून घेणार आहोत। थापून धपाटे खूप छान लागतात। आणि असे डॉट्स त्यामध्ये आपण करून घेणार आहोत, म्हणजे ते धपाटे शेकायला छान होते आणि आपण तेल सोडता येते त्यामध्ये। हळूच आपण तव्यावर टाकून घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही किती इझीमध्ये ते निघत आहे रुमाल। करायला खूप सोपे आहे, नक्की ट्राय करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता आपण आधी त्याच्या पूर्ण साईड ओपन करून घेणार आहोत आणि नंतर पलटी करणार आहोत। पाहू शकतात किती सुंदर धपाटे झाले आहे। धन्यवाद।